सुंदरच अशी ही आमची कर्ली नदी आणि या नदीतच असा आमची लाकडी होडी. या होडीतच आम्ही बनवलं एक भन्नाट अशी रेसिपी जी की लागत होती एकदम लयच भारी. तर गाववाल्यांनो, मी मनोहर चव्हाण स्वागत करते तुमचा लाकडी होडीतील रेसिपी या सिरीज मध्ये. आजची रेसिपी खूप भन्नाट असा, त्यासाठी आपण मटण आणून जात होते म्हणजे पिंगुळी कुडाळच्या शेजारी. चला मटन शॉप मध्ये येऊन काकांकडनं अर्धा किलो बकऱ्याचा फ्रेश असा मटन घेतलं आणि नाश्ता करून निघालो. नाश्त्यात घेतलेला कट वडापाव जो की एकदम अप्रतिम लागत होतो, कारण या हॉटेलमध्ये सगळे पदार्थ हे चुलीवरतीच बनवतात. थोडी आता आपण आपली नदीमध्ये ढकललो आणि आपण नदीमध्ये एंटर झालेले असो आणि आता लगेचच आपण रेसिपी सुरुवात करत असो. स्वच्छ पाण्यात मटन धुवून घेतले, तितक्यात मास्टर शेफ यांनी कांदे कापूक घेतले. आजच्या रेसिपीसाठी आपण वापरत असो कणकवली मधील पाटील बंधू यांचो गुरुकृपा मसालो. टोप तापल्यावर तेल तापल्यावर कांदो, मग हळद मीठ टाकायचा, आला लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घ्यायची आणि मटण आतमध्ये ऍड करायचं आणि जवळपास तासभर आपण शिजत ठेवायचा. मटण शिजापर्यंत झोपान दिलंय, उठलंय तर अळणी रस्सू तयार झालो होतो, जो की पिल्यावर एकदम तरतरीत वाटला. मग आम्ही मटण मसालो बनवून घेतलो. सपसपावून टोमॅटो कापलो, तेलात कढीपत्ता टाकून सोमतो कांदो आणि टोमॅटो टाकून घेतलो. आता वारी होती पाटील बंधू यांच्या गुरुकृपा मसाल्याची. स्क्रीनवरती माहिती दिलेली असा कणकवलीत नक्की तुम्ही यांच्या शॉपला जाऊन व्हिजिट करा. त्याच्यानंतर बुतूत नारळाचा वाटण टाकायचं आणि सगळा एक जीव करून घ्यायचा. थोड्याच वेळात मगाशी शिजवलेला मटण आता आतमध्ये मिक्स करून घ्यायचा. फायनली मटन मसाला झालेला असा एकदम जबरदस्त असा लागत होता. व्हिडिओ तुमका आवडली असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओ.